मॉर्निंग गाईज. तर आज बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे. आज अचानक म्हणजे उठलो, आज दुपारी लेट उठलो बऱ्याच दिवसानंतर. तर आज ब्लॉग करायची सुरुवात अशी आहे का बरेच दिवस झाले ब्लॉग वगैरे आपला काय आला नाही आहे. तर त्याच्यामुळे आज विचार केला का आजपासून व्लॉगिंग थोडी स्टार्ट करावी. पण व्लॉगिंग करायला पण सध्या टाईम नव्हता, सध्या बिझी होतो मी कामामध्ये, काम वगैरे शोधण्यामध्ये. तर आज 2-3 दिवस झाले आहे फ्री मी. त्याच्यामुळे विचार चालला आहे का व्लॉगिंग स्टार्ट करावा, कामात असू दे किंवा कशात पण असू दे. व्लॉगिंग स्टार्ट करतो मी आज. तर बघूया आजचं कसं काय रुटीन आहे. तसं तुम्हाला दाखवतो आज कुठे जातो, कुठे काय करतो, पूर्ण दाखवतो तुम्हाला. तर चला कंटिन्यू राहा. आणि सॉरी का व्लॉग खूप दिवसानंतर आला आहे माझा. तर आता व्लॉग कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न करेन. बघूया. जातो आता थोडा वाड्यामध्ये राऊंड मारून येतो. वाड्यामध्ये काय चाललं आहे, काय हालचाल चालले ह्यांची सगळ्यांची, कोण कुठे आहे बघूया. तसा ऊन पण भरपूर लागतं आहे सध्या. एवढं ऊन लागतं दुपारच्या टाईमला का बाहेर निघायची इच्छा होत नाही. पण आता चाललं आहे वाड्यामध्ये. तर पहिलं बघू, आता जातो ज्ञानू संच्याकडे. आणि ज्ञानू तुम्हाला माहिती नाही कोण आहे सध्या तरी. जे जवळचे आहेत त्यांना माहिती आहे ज्ञानू कोण आहे, पण मी दाखवतो ज्ञानूंची इथे जाऊन तुम्हाला. ज्ञानूकडे जातो सध्या. तर चालू वाड्यामध्ये आता नवीन पूर्ण बघू शकता. आता जातो डायरेक्ट वाड्यामध्ये, किंवा बघतो कुठेतरी थोडासा स्टॉप घ्यायला भेटेल तिथे, कारण की सध्या तरी मोकट काम चालू आहे आपला. तर बघू पुढे जाऊन आता कोणाच्या घरी स्थान नाही का बोलतो त्याला, स्टॉप घेतो आपण. शक्यतो पहिला घर आपला इथंच असेल. घराची सुरुवातच इथून होते आपली. हा बघा सफेद हिरण. आलोय. सगळी पब्लिक जेवायला बसले. हा बसलाय आमचा हिरो. कोणता मूवी का माहिती नाही, तुम्हाला फायदा नाही. राजा साहेब नवीन पिक्चर. आता बसतो थोडा वेळ इथं, तुम्हाला नंतर बाहेर गेल्यावरती दाखवतो. गाईज आता आलोय मी नानांच्या घरून निघालो. तिथून दाखवला नाही तुम्हाला का, तर मी थोडा निघालो तिथून आलो. आता डायरेक्ट ज्ञानू संच्या इथं जातोय. पण ज्ञानू संच्या इथं जायला ज्ञानू घरात नाही आहे. ज्ञानू गेला कुठेतरी दुकानात होतं. दुकानातून आल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. आता मी आलो इथे आमच्या जुन्या घराच्या आसपास आलो आहे. तिथून डायरेक्ट येतो आणि तिथून डायरेक्ट जातो ज्ञानूला फोन करतो. आता ज्ञानूला विचारतो कुठे गेला आहे. मग तसा ज्ञानूला घेतो, तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो आज ज्ञानू कोण आहे ज्ञानू. आणि मी तुम्हाला येताना पण बोललो पण ज्ञानूला दाखवतो. तुम्ही प्रत्येकजण फक्त नावाने ओळखता, काही जण तर काही चेहऱ्याने नाही ओळखत त्याला. तर आज तुम्हाला चेहरा दाखवतो त्याचा कोण आहे ज्ञानू. कंटिन्यू राहा तुम्ही. तर आलो आहे आता ग्राउंडवरती. ग्राउंड म्हणजे एक शेतच आहे आमचा गावात. तर शेतावरती मुलाही खेळासाठी जागा बनवली आहे मस्त. तिथं आम्ही येतो खेळायला. आता 2-3 दिवस झाले सध्या खेळायला येतो आम्ही. आलो आहे आता मी पूर्ण. तुम्हाला मगाशी दाखवणार होतो ज्ञानू कोण आहे. ज्ञानू बघायचं आहे ना तुम्हाला, ज्ञानू दाखवतो मी आता. तर ज्ञानूचा विषय असा आहे का लहानाचा मोठा आम्ही एक्झॉल झालो आहे. आणि त्यात विषय असा आहे की प्रत्येक वेळेला तो गेलेला थोडा बाहेर, आता आलेला आहे डायरेक्ट खेळायला. बघू शकता हा आहे ज्ञानू. हाय गाईज. तर दरवेळेला आम्ही कुठं गाणं असू दे आम्ही सोबत असतो. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला आम्ही सोबत असतो. आमच्याकडे कोणती गोष्ट असू दे किंवा नसू दे, पण आम्ही सोबत असतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला. आलं आता ग्राउंडवरती. ज्ञानूला पण दाखवलं तुम्ही आता बघितला ज्ञानू कोण आहे. तर सध्या खेळतो आणि तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो मी घरी गेल्यावरती, किंवा घरी जाताना मी दाखवतो तुम्हाला. तर हा पूर्ण असा आमच्यासाठी ग्राउंड आहे. शेत आहे आमचा म्हणजे आहे दुसऱ्यांचं शेत आहे, पण आम्ही खेळतो तिकडे, काय बोलत नाही आम्हाला. बघू शकता एरिया कसा आहे तुम्ही. पूर्ण इथे चिंचेची झाड वगैरे आहेत असं पूर्ण. किती भारी वाटते वातावरण. पूर्ण क्रिकेट. इथे आहेत आमचे स्नॅपर. स्नॅपच्या शोधामध्ये अजून पोरं यायची आहेत. बघूया कुठे आहेत. तुम्ही राहा कंटिन्यू. मी दाखवतो आता तुम्हाला. थोडा खेळताना पण टाकेन याच्यामध्ये 2-3 क्लिप्स. आणि मग डायरेक्ट नंतर तुम्हाला आता जाताना भेटतो किंवा घरी गेल्यावर भेटतो तुम्हाला. चला. तर क्रिकेट खेळून झालेला आहे आमचा. निघतो आता घरी. आणि हे बघा सर्व निघलेले आता, अंधार होत चालेल. तर निघतो आता मी पण घरी आणि डायरेक्ट जातो घरी आणि घरी जाऊन भेटतो तुम्हाला. तर काय जस्ट आलो आहे घरी. आता येऊन मागच्या साईडला बसलो आहे. तर हा व्लॉग आता इथेच एंड करूया. हा व्लॉग थोडा जास्ती मोठा होईल कारण की याच्यामध्ये एवढा काही कंटेंट वगैरे नाही आहेत.
तर ह्याला आपण इथं स्टॉप करूया आणि बघूया पुढचा व्लॉग काय असेल आपला. तर वेट करा, पुढच्या व्लॉगमध्ये काहीतरी चांगलाच असेल, कुठेतरी बाहेर किंवा कुठेतरी काहीतरी बघू आपण चांगल्या गोष्ट. तर हा व्लॉग आपण इथंच एंड करूया. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर केला तर अतिउत्तम होईल, कारण आपल्याला सबस्क्रायबर पण आपले वाढवायचे आहेत. तर जेवढा सबस्क्राईब किंवा शेअर करता येईल तेवढं करा. तर थँक्यू. चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.